नमस्कार. एक उडानमध्ये मी राजेश सोळंकी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आज नवरात्रीचा 6वा दिवस. आपण नवरात्र उत्सव एक वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करतोय. आणि आज मी तर म्हणेल की आज 6वा दिवस आहे आणि खूप मोठा उत्सव आपल्या एक उडानमध्ये आहे. याचं कारण असं की आज आपल्या ज्या अतिथी आहेत त्यांनी नुसतं ठाण्याचीच मान उंचावली नाही, नुसती महाराष्ट्राची नाही, तर संपूर्ण भारताची भारतीयांची मान पूर्ण जगामध्ये उंचावली असं काही कार्य केलं. आणि भारताचा झेंडा अटकेपार समुद्रापार फडकवला. आणि तोही त्यावेळेला ज्यावेळेला ही फार मोठी विशेष गोष्ट होती. त्यावेळेला स्पोर्ट्समध्ये भारत आता तरी अजूनही काही पोझिशन मध्ये आहे. त्यावेळेला जे 86 87 जो पिरियड होता, 88 जो पिरियड होता, त्यावेळेला भारत स्पोर्ट्समध्ये फारच मागे होता. आताच्या कम्पॅरेटिव्हली एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या. आणि त्यामध्ये मुलींनी कमी वयामध्ये एवढा बाहेर एवढी मोठा पराक्रम करायचा, ही फार विशेष गोष्ट होती. तर ज्यांनी इंग्लिश खाडी सगळ्यात यंगेस्ट एज मध्ये पोहण्याचा पराक्रम केला त्यावेळेला, नंतर स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर तो पण त्यांनी प्रवास पोहण्याचा विक्रमी टाइम मध्ये विक्रमी त्या कमी वयामध्ये पूर्ण केला. आणि अशा विक्रमवीर आरती प्रधान आज आपल्या बरोबर आहेत. तर त्यांचा परिचय आपण करून घेणारच आहोत त्यांच्याशी डिस्कस करताना. पण थोडक्यात परिचय मी जयश्रीला सांगणार आहे करायला. परंतु तिचा परिचय सुरू होण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांचा नुसतं परिचय वाचायचा झाला ना तर आपले 10 मिनिटं ते 15 मिनिटं नुसतं परिचय वाचण्यात जातील. त्यांनी जे जे काही अचीवमेंट केलेले आहे, काय काय अवॉर्ड त्यांना मिळालेत, तर मी ते डिस्कशन मध्ये येतील अशा प्रकारे करतो. आणि तिला जो परिचय आहे तो शॉर्ट मध्ये घ्यायला सांगतो, जेणेकरून आपल्याला चर्चा करायला जास्त टाइम मिळेल, त्यांचं समजून घ्यायला टाइम मिळेल, त्यांचा कशा प्रकारे त्यांनी प्रवास केला त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घेता येईल. आपल्या तरुण पिढीला, आपल्या मुलांना त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल. आणि आपल्याला सुद्धा अजूनही या कोणत्याही एज मध्ये माणूस काहीही करू शकतो. आणि अजूनही त्या तेवढ्याच हिमतीने तेवढ्याच ताकदीने त्यांची कोचिंग करतायत. तर जयश्री, मी तुला आरती प्रधान मॅडम आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचं शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन तू करावं अशी मी तुला विनंती करतो. थँक्यू राजेश. नमस्कार. आज आपल्या एक उडानच्या नवदुर्गा उत्सव भागात ज्या पाहुण्या आल्या आहेत त्या एक सर्वात उत्कृष्ट जलतरणपटू, अनुभवी आणि यशस्वी जलतरण प्रशिक्षक आहेत. त्यांचा लहानपणापासूनच पोहण्याच्या दिशेने कल होता. नंतर ही आवड एका खोल उत्कटतेत बदलली. त्या भारतीय जलतरण क्षेत्रातली नामांकित व प्रख्यात स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि ह्या क्षेत्रात त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा केला आहे. त्यांना 1988 साली अर्जुन अवॉर्ड व छत्रपती पुरस्कार गौरवण्यात आला. 1990 साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 2000 साली राजीव गांधी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. 1987-88 साली चॅनल स्विमिंग असोसिएशन द्वारा इंग्रजी चॅनलला पोहण्यासाठी जगातील सर्वात तरुण जलतरणपटू म्हणून ग्रॅमी थॉम्सन ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. 1988 साली स्टेट ऑफ जिब्राल्टर यशस्वीरित्या जलतरण केले व अशा प्रकारे 1988 साली जलसागरी जलतरण करणाऱ्या त्या जगातील सर्वात तरुण जलतरणपटू होत्या. प्रख्यात क्रीडापटू जलतरण म्हणून कार्य केल्यावर त्यांना असे वाटले की तरुण जलतरणपटूंनी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घ्यावा. यासाठी त्यांनी 1998 पासून स्विमिंग कोचिंग सुरू केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताला अभिमान देणारे जागतिक स्तरीय जलतरणपटू तयार करण्याचे त्यांचे स्वप्न होते. आजपर्यंत त्यांनी 300हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहेत, जे केवळ राज्य व राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. चला तर मग भेटूया आपल्या नवदुर्गा उत्सवातील नवदुर्गेला जलतरणपटू आरती प्रधान यांना. वेलकम ताई. हॅलो एव्हरीवन. नमस्कार. नमस्कार. एक तर सर्वप्रथम आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं. आणि आज तुमच्या आजचं शेड्यूल पर्टिक्युलरली तुमचं जास्त डिफिकल्ट असताना सुद्धा मध्येच तुम्ही गाडी बाजूला ठेवून तुम्ही टाइम वेळेवरती. माय प्लेजर. तुम्ही मला चूज केल्याबद्दल मी पण तुमचे आभार मानते. थँक्यू सो सगळ्यांना, मच. इव्हन सगळ्या ठाणेकरांना, Pleasure to be महाराष्ट्राला there. तुमचा अभिमान आहे आणि आम्हाला कौतुक पण आहे फार की तुम्ही ठाण्यामध्ये राहता त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. तर आरतीजी, मला
तुम्हाला भरपूर अवॉर्ड मिळाले. मी सगळे अवॉर्ड त्याच्यात बोललो नाही. तुम्हाला अर्जुन अवॉर्ड मिळालाय, शिवछत्रपती अवॉर्ड मिळालाय, राजीव गांधी पुरस्कार मिळालाय, महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळालाय, विदेशातले खूप अवॉर्ड तुम्हाला मिळालेले आहेत. तर ते कारण की तुम्ही प्रूव्ह केलेले आहे आणि सगळ्यांना मला वाटतं तुम्हाला सगळे ओळखतात सुद्धा. सगळ्यांना तुमचं मुखोद्गत तुमचं नाव आहे. आरती प्रधान म्हटलं की ठाणेमध्ये मी कॉलेजला असताना मला आठवतं की तुम्ही तुमच्या सगळ्या पेपरवरती तुमच्या हेडलाईन्स होत्या त्यावेळेला. मी त्यावेळेला ठाणे कॉलेजला होतो त्यामुळे मला आठवतंय पूर्ण ते. तर मला एक सांगा की तुम्ही स्विमिंग मध्ये पहिल्यांदा म्हणजे भारताला नावारूपाला सगळीकडे भारत कळला, भारताला म्हणजे लोकांना जगाला कळलं की भारतामध्ये सुद्धा स्विमिंग कुठे होऊ शकतात, कारण की स्विमिंग हे क्षेत्र भारतासाठी फारच कमी नाव स्विमिंग मध्ये भारताचे कोणी स्पोर्ट्समन होते त्यावेळेला. तर अशा वेळेला एक तर तुम्ही याच्यामध्ये कशा आलात, एक तर स्विमिंगची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली आणि कशा प्रकारे तुम्ही 14-15च्या एज मध्ये तुम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला एवढा मोठा इंग्लिश खाडी पोहण्याचा विक्रम करायचा आहे किंवा जाण्याचा डिसिजन कसा घेतला? तर जरा तुमच्या लहानपणाबद्दल, स्विमिंग बद्दल कशी एंट्री झाली त्याबद्दल सांगा. ऍक्च्युली राजेशजी कसं झालं की त्यावेळेला ठाण्यात एकच स्विमिंग पूल होता गडकरी रंगायतांच्या बाजूला, मारुतराव शिंदे स्विमिंग पूल. आणि तिकडे माझे बाबांची सभा म्हणजे मेंबरशिप होती, तर ते प्रॅक्टिस करायला किंवा एक्सरसाइज म्हणून जायचे. आणि आम्ही स्विमिंग पूलच्या जवळच एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर नौपाड्याला राहत असे. तर मला पण एक्सरसाइज म्हणून त्यांनी प्रथम त्या स्पोर्ट स्विमिंग जलतरणाशी इंट्रोड्यूस करून दिलं. त्यांनी स्विमिंग शिकवलं मला कसं पोहायचं. पण नंतर त्यांना असं जाणवलं की सगळ्या विषयात कुठल्या वेगवेगळ्या खेळात मला शिकून त्याच्यात नुसतंच तेवढं शिकून व्यायाम म्हणून ठेवण्यापेक्षा काहीतरी प्रोफेशनल कॉम्पिटिटिव्ह लेवलवर मी परफॉर्म करू शकले तर इथे ऑल द वे स्विमिंग पूलवर येण्याचं काहीतरी चीज होईल, एक त्याच्यातून अचीव्ह होईल. म्हणून मग त्यांनी मला प्रोफेशनल कॉम्पिटिटिव्ह कोचिंग ट्रेनिंग मध्ये घातलं आणि तिथून मग माझी जर्नी सुरू झाली. इनिशियली जवळजवळ 8 ते 9 वर्ष मला ठाणे डिस्ट्रिक्टची चॅम्पियनशिप होती, स्टेट लेवल, नॅशनल लेवलचे कॉम्पिटिशन्स मी केले. पण असं कुठेतरी काहीतरी चुकत होतं. म्हणजे माझं एक ड्रीम होतं की काहीतरी इंटरनॅशनल लेवलवर आपण आपल्या देशाचं नाव लौकिक केलं पाहिजे. आणि त्या दिशेने म्हणजे माझं सतत, आणि त्यावेळेला अवेअरनेस नव्हता. परत आता गुगल केलं की सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल होत्या. त्यावेळेला तसं काहीच माहिती नव्हती. असोसिएशन्स पण खूप वीक होते, म्हणजे नॅशनल स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणा. आणि मग कसं पुढे जाता येईल. बरं काही वेळेला आम्ही ट्राय पण केलं ऍडव्हान्स कॉम्पिटिटिव्ह कोचिंगला, आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचं काही सपोर्ट सिस्टम मिळेल, तर तसं काही रिस्पॉन्स नव्हता गव्हर्नमेंट कडून. मग माझं फिजिक जे होतं ते माझ्या कोचने आयडेंटिफाय केलेलं की माझं लॉंग डिस्टन्स स्विमिंग, लांब पल्ल्याच्या शर्यती करता सुटेबल होतं. तर तसेही मी स्विमिंग पूलचे जे जलतरणातले शॉर्ट डिस्टन्सचे इव्हेंट जे होते ते मी कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यात म्हणजे लॉंग इव्हेंट्सच करायचे. म्हणजे 800, 1600 म्हणजे असे सिलेक्ट करायचे. तर म्हणून मग त्यावेळेला संक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया अशा आपल्या 5 किलोमीटरच्या समुद्र रेसेस व्हायच्या. त्याच्यातून मग सुरुवात होऊन आयडेंटिफाय झालं की समुद्रात मी कम्फर्टेबल आहे. मग एक पल्ला असतो धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया, हे 33 किलोमीटरचं अंतर. हे सेम डिस्टन्स आहे इंग्लिश चॅनल एवढंच, इंग्लिश खाडी सारखं. तर त्यामुळे ते कुठलाही स्विमर इंग्लिश खाडी पोहण्याच्या आधी ते पोहून एक स्वतःला डिसाइड करतो की बाबा मी एवढं डिस्टन्स स्विम करू शकतो. ते पण मी सक्सेसफुली स्विम केलं 10 तास 41 मिनिटात. आणि मग डेफिनेटली असं झालं की आता कोणाचंही स्वप्न जे आहे कुठल्याही स्विमरचं ते इंग्लिश खाडी पोहायचं. त्यावेळेला लकीली कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात बरोबर की तेव्हा हा विषय खूप नवीन होता. त्यामुळे अख्ख्या भारतातल्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये ते पब्लिश झालं माझं धरमतर गेटवे स्विम. आणि सपन दास म्हणून एक रिपोर्टर होता कलकत्त्याचा, त्यांनी ती माझी बातमी छापली. आणि मिहीर सेन हा एक जलतरणपटू आहे, तो 7 समुद्र पोहून गेलाय. पद्मश्री, पद्मभूषण, विभूषण सगळे पुरस्कार त्याला गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. आणि त्यांनी हे वाचलं आणि आमच्याकरता ही इज अ लेजंड, म्हणजे ही इज गॉड ऑफ स्विमिंग. त्यांनी तो हे वाचलं, माझं रिपोर्ट दिलेला. आणि सपन दासला कॉन्टॅक्ट केला, माझे डिटेल्स घेतले आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की ह्याच्यानंतरचं
तुझा नेक्स्ट स्टेप सर्वात 7 समुद्रातलं जे डिफिकल्ट. आणि मी तेव्हा लिहिलेलं, म्हणजे आर्टिकल देताना मी तेव्हा म्हटलेलं की मला 7 समुद्र पोहून जायचे. तर तेव्हा त्यांनी मला ते पत्रद्वारे लिहिलं की तू इंग्लिश खाडी ट्राय कर, कारण तो सर्वात डिफिकल्ट असा जो असेल तर इंग्लिश खाडी पोहायचा. म्हणजे 5% जर सक्सेस रेट एव्हरेस्टचा असेल, क्रॉस म्हणजे एव्हरेस्ट क्लाइंब करायचं असेल, तर इंग्लिश खाडीचे जे सक्सेस रेट आहे, जगातले जे जलतरणपटू जातात, तो फक्त 3%. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की 100 जलतरणपटू जेव्हा ट्राय करतात त्यातले 3% फक्त यशस्वी होतात पूर्ण यशस्वी होतात. हो. हो. अनप्रेडिक्टेबल वेदर कंडिशन्स, हम्म, थंडगार पाणी, हम्म. या 2 गोष्टींमुळे, एक तर हायपोथर्मिया, नाहीतर आता वेदर चांगलं आहे, थोड्या वेळाने धुकं आलं, स्विम कॉल ऑफ, तुम्ही बाहेर पडा. म्हणजे ह्याच्यात वेगवेगळे कंडिशन्स आहेत चॅनलचे. हम्म. आणि त्यामुळे सक्सेस रेट खूप कमी आहे. तर त्यांनी सांगितलं की तू इंग्लिश खाडी ट्राय कर. आणि मग त्या दिशेने मग आमची वाटचाल सुरू झाली इंग्लिश खाडी पोहण्याच्या दृष्टीने. आरतीजी, मला तुम्हाला एक विचारायचं की इंग्लिश खाडी जे तुम्ही याच्यासाठी गेलात, तर इंग्लिश खाडीचा जो पूर्ण प्रवास आहे, म्हणजे सगळ्यात चॅलेंजेस किती, टेम्परेचर किती असतं त्याचं, म्हणजे तुम्ही म्हणालात की मिनिमम टेम्परेचर जनरली व्हेरी होतं. 8 पासून ते 16-17 डिग्री पर्यंत टेम्परेचर व्हेरी होतं. आणि ओके. स्विमिंग करताना सुद्धा त्याच्यात करंट्स येतात. त्याच्यामुळे कधीतरी जर 11-12 डिग्री असेल तर कधीतरी 17-18 डिग्री होईल. त्यामुळे तुमच्या बॉडीला पण ते व्हेरिएशन सहन करावे लागतात. म्हणून आधी आम्ही तिकडे सराव करतो जाऊन. कारण आपल्या इंडियात टेम्परेचर 32-28च्या खाली कधीच नसतं. त्यामुळे इंडियन स्विमरला तिथे जाऊन पहिलं प्रॅक्टिस करून, आम्ही त्याला ऍक्लमटायझेशन म्हणतो, सराव करायचा त्या थंड पाण्याचा, समुद्रातल्या पाण्यात प्रॅक्टिस करून. तर ते आम्ही आधी तिकडे जातो म्हणून. ठीक आहे. मग हा एवढा मोठा डिसिजन तुम्ही जो घेतला की तुम्ही आता एकदा ठरवलं की मला इंग्लिश खाडी पोहायची, मग तुम्हाला सगळा घरच्यांचा सपोर्ट कसा झाला, लोकांचा सपोर्ट कसा मिळाला, फायनान्स कसा अरेंज केला, आणि तुम्ही एकटे गेला, तुमच्याबरोबर आणखी कोण लोक गेले, आणि मग तुमचा जो कसा झाला तुमचा प्रवास, ऍक्च्युअली आधी तुम्ही डिसिजन घेतला, त्याच्यानंतर मग अनाऊन्स केल्यानंतर लोकांनी सपोर्ट करून कशा प्रकारे ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन झालं, युके मध्ये जाण्याचा प्रवास मी म्हणतो अल्टिमेटली तुम्ही. ऍक्च्युअली मला बहीण भाऊ कोण नाही, मी एकुलतीच आहे मुलगी. तर त्यामुळे घरच्यांचं काहीच प्रॉब्लेम नव्हतं. म्हणजे माझी आई पण शी वॉज व्हेरी पॉझिटिव्ह की तू तो जो निर्णय मी घेतला, घरच्यांनी सपोर्ट केलं. पण थोडंफार काय होतं की त्यावेळेला जसं परत तोच पॉइंट आला की अवेअरनेस नव्हतं. म्हणजे आपल्याकडे कल्पनाच करू शकत नव्हते की असं कोणी समुद्रात जाऊन पोहून काही यश मिळेल. आणि त्यावेळेला पण 10 ते 11 लाख खर्च 87 साली. ओके, 10 म्हणजे ते 11 आत्ताच लाख 11 लाख खर्च. म्हणजे हो. 10 ते 11 लाख खर्च, म्हणजे एक फ्लॅट त्यावेळेला 2 फ्लॅट येत होते मला वाटतं त्या पैशामध्ये, साधारण मला हा, आठवण्याप्रमाणे. बरोबर. एक्झॅक्टली. म्हणजे भयंकर खर्चिक आहे. कारण तुम्ही इंग्लंडला जाणार, तिथे जवळजवळ तुम्ही एक 10 ते 11 आठवडे आधी राहणार. त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल स्विम तुम्हाला बोट बुक करायला लागते, तुम्हाला रजिस्ट्रेशन कॉस्ट असते, बऱ्याच गोष्टी सगळ्या येतात. परत विमानाची तिकीट, परत तुम्ही एकटं मी जाऊ शकत नाही. म्हणजे माझ्याबरोबर एक पालक पाहिजे, कोच पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या टीम तिकडे जाणार, तर हे खूप एक्सपेन्सिव्ह होतं सगळं. आणि मग ते सगळं बजेट वगैरे तयार केलं. एकतर काही नेट हा प्रकारच नव्हता. त्याच्यामुळे राहायला कॉस्ट किती येईल, तिकडे कुठे राहणार, मग तिकीट, सगळी टोटल जमवाजमवी, म्हणजे माहिती काढणं. आणि तेव्हाचं एज्युकेशन पण पेरेंट्स असं काही एवढं ऍडव्हान्स नव्हतं की ते कुठे जाऊन बघणार, काय होणार, असं सगळं करून माझ्या ऍक्च्युअली बाबांना ते क्रेडिट जातं. त्यांनी सगळं ते मॅनेज केलं. मग आम्ही फंडिंगच्या दृष्टीने तेव्हा वसंत डावखरे, म्हणजे मी त्याला काकाच म्हणते, ते महापौर होते. आणि थँक्स टू हिम, म्हणजे त्यांच्यामुळे मी आज म्हणजे हे अचीव्ह करू शकले. कारण त्यांनी ती स्पॉन्सरशिप आहे, त्यांनी अनाऊन्स केलं की कोणी हिला मदत करो न करो, टीएमसी कडून महापौर या नात्याने पूर्णपणे ही जाणार, त्याचा पूर्ण सगळा जो आहे आर्थिक सगळं जे काय ते आम्ही करून घेऊ. आणि एअर इंडियानी तेव्हा तिकीट स्पॉन्सर केली. परत ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी, म्हणजे त्यावेळेला कसं होतं, मी पहाटे 4 वाजता प्रॅक्टिसला जायचे. कारण दिवसभर तिकडे लोक स्विमिंग करतात जनरल. त्याच्यामुळे मला कंटिन्यू स्विमिंगची जी प्रॅक्टिस करायला लागायची, 4 ते 8 ठाणा स्विमिंग पूल मला अवेलेबल. खूप जण होते, त्यांनी छोटी छोटी पण मदत केली. आता ऍक्च्युली 87 सालची गोष्ट आहे, माझे बाबा असते तर त्यांनी एक्झॅक्ट काही सांगितलं जणांची नावं असतं. घेतली असती. पण ठाण्यातले खूप जण असे होते की त्यांनी, व्यापारी होते, त्यांनी पॉझिटिव्हली येऊन पुढे हेल्प केली. मी ए.के. जोशी शाळेत होते, ए.के. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तेव्हा कॉन्ट्रीब्युट केलेलं माझ्या स्विम करता.
आणि इट वॉज रिअली म्हणजे एक म्हणतात ना लाईक अ फॅमिली सपोर्ट, टीचर्स होते, एव्हरीवन वॉज देअर बिहाइंड मी. आणि आता एवढे सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय म्हटल्यावर तुम्हाला पण आणखी जास्त जोश आला असेल आणि आपल्याला आता जोश कोणत्याही परिस्थितीत करायचं जोश आणि 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 प्रेशर पण. प्रेशर पण आलं. की म्हणजे प्रेशर आता आपण एक तेच आता तो एक करावंच लागेल. असतो आपल्या हां. मराठी लोकांचा किंवा म्हणतात आपण इंडियन्स आर इमोशनल फुल्स, की हां. म्हणजे आता तिथे नाही झालं हां. तर एवढं सगळं आलेलं आपण एक्सपेक्टेशन सगळ्यांचे आहेत. तर ते पण एक बॅक ऑफ माय माइंड ते एक मी ओझं घेतलेलं होतं. जरी लहान होते तरी ते समज हां, होती की येतच. बाबा, बरोबर. हां. कारण एक मध्यमवर्गीय फॅमिलीतून आलेली एक मुलगी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या खर्चाची घरचे आई बाबा पण कसे हे सगळं मॅनेज करतायत किंवा इतरांनी सपोर्ट केलाय, तर त्याचं चीज झालं पाहिजे. आय शुड बी एबल टू सक्सीड. हं, आणि हं. त्या सगळ्या ह्यानी आम्ही इंग्लंडला तिकडे पोहोचलो. म्हणजे ह्याला मला वाटतं 6 ऑगस्टला मी पोहोचले. त्याच्यामुळे एक 10-11 आठवडे त्याच्या आधी आम्ही तिकडे लँड झालो. आणि किती मग 10 तिथून 11? एक वेगळा आठवडे 11 वीक्स ओके. आधी हां, तिकडे. आणि हां. मग तिथून ती एक वेगळी जर्नी, म्हणजे सगळंच बदलतं कारण तुम्ही वेगळ्या देशात जाता आणि सगळं म्हणजे इट वॉज अ टोटली डिफरंट एक्सपिरियन्स असं मी म्हणेन. मग तुम्ही कारण की पहिल्यांदाच मला वाटतं परदेश प्रवास पण त्यावेळेला पहिल्यांदा केला असेल. बिलकुल. हो, हो, हो. आणि मग आणि ते पण ऑफकोर्स. परदेश प्रवास भारतातून त्यावेळचा भारत, त्यावेळचं ठाणं आणि आणि हो. पुन्हा डायरेक्ट युकेला ते म्हणजे एकदमच वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं झालं असेल. मग तिथे पोहोचल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता? त्या लोकांचा कसं तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता? मग एकदा गेल्यानंतर मग तुम्हाला ते ऍक्च्युअली स्विमिंग करण्याच्या आधीचा जो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता युकेचा? ऍक्च्युली प्रथम तर मी एक स्टार्ट करीन की मी जेव्हा पोहोचले तिकडे तेव्हा माझा फर्स्ट डे समुद्रात कसा काय माझा गेला, म्हणजे प्रॅक्टिस सेशन म्हणेन. तिकडूनची माझी कोच होती करी डिक्सन. तर तिकडे गेल्यावर राहायची वगैरे सोय केली. कॅरावन पार्क होतं तिकडे, म्हणजे तिकडे मुव्हेबल व्हॅन्स म्हणतात असे ठेवलेले असतात, त्याला कॅरावन पार्क म्हणतात. तो आम्ही माझ्या बाबांनी तो बुक केला तिकडे गेल्यावर, कारण त्याच्यात जेवण वगैरे करायची व्यवस्था होती. आणि रोज बर्गर आणि पिझ्झा तिकडूनचं डाएट फूड मला चालण्यातलं नव्हतं. तर तांदूळ, डाळ, काही गोष्टी, जुजबी सगळं बाबा इथून घेऊन गेलेले. ते स्वतः कुक करायचे. तर ती व्यवस्था झाली राहण्याची. हो. आणि मग आम्ही त्या दिवशी मला आठवतं सकाळी 9च्या सुमारास करी डिक्सन माझी कोच होती. तिने आम्हाला त्या शेक्सपियर बीचच्या बाजूलाच एक प्रॅक्टिस बीच आहे. जिकडून स्विमिंग सुरू होतं तो शेक्सपियर बीच, त्याच्या बाजूलाच लागून अडवलेली एक जागा आहे. त्याच्यामध्ये एक किलोमीटरच्या डिस्टन्सवर पोल टू पोल असं समुद्र किनारीच सेफ डिस्टन्सवर स्विमर्स प्रॅक्टिस करतात जगातले सगळे. तर तिकडे आम्ही पोहोचलो. तिकडे मी गेले तर तिने असं वरपासून खालीपर्यंत मला बघितलं. मस्त मी एकदम डेकोरेटेड शॉर्ट्स, टी शर्ट्स, आपले स्पोर्ट्स शूज घालून आपले मस्त पोहोचले. यू आर वेअरिंग दिस, तिने मला विचारलं. म्हटलं हा, आय एम कम्फर्टेबल. इंडियात आम्ही हेच घालतो, असं मी तिला अगदी एकदम म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स ना आपला, आपलं मी काय स्विमर. आता ती बोलली ओके, हसली बिसली. मग सांगितलं आता 1 तास तुला आज पोहायचं जाऊन, युअर स्विमिंग फॉर एन आवर. आणि मी लाईक अरे मनात एकदम असे आनंद, हिला मी काय दाखवते, मी 6-6 तास पोहते इंडियात, 1 आवर काय अशीच आहे मी इम्प्रेस. आणि मला मग जाता आता आवाज आला, इफ यू आर नॉट एबल टू डू टुडे, यू आर गोइंग बॅक. झालं, आत उतरले आणि जसं माझं पहिले पाय टेकले त्या थंड पाण्यात, ऑफकोर्स समुद्रात जाता जाता पाय आणि हळूहळू तुम्ही आत डीप होतात, कारण ती लेवल हळूहळू ड्रॉप होते, डीप होत जाते. जसे पाय टच झाले, ट्रस्ट मी आता पण तो विचार करून अंगावर एक्सपिरियन्स तुम्हाला शहारा येईल. अजून हां, हां. 8 ते 9 डिग्री ते टेम्परेचर, म्हणजे बर्फ फ्रीज मध्ये स्विमिंग सूट्स बदललेत, स्किन आलेत, पूर्ण हात कव्हर, पाय कव्हर, गळा कव्हर असं. पण इंग्लिश चॅनल पोहण्याचा आजही नियम असा आहे की इंग्लिश सूट्स म्हणजे तुमचं कट कॉस्ट्युम, म्हणजे तुमची लेग कट्स आणि स्लीवलेस, म्हणजे तुम्ही कुठेही तुमचे पूर्ण पाय ओपन असतात, हात गळा सगळं ओपन. फक्त तुमचं बॉडी, इनिशियल बॉडी, बेसिक बॉडी कव्हर होईल एवढाच. ठीक आहे. तुम्ही याच्यावर होतात की तुम्ही ते थंड वातावरणात तुम्ही हो. आणि त्याच्यात तो दिवस असा 1 तास मला मी प्रॅक्टिस केली आणि बाहेर आले आणि लिटरली म्हणजे पूर्ण बॉडीत एवढं दमनेस होता की कळत पण नव्हतं. कसं बसं बाबांनी टॉवेल रॅप केला, मी ड्राय झाले, कपडे चेंज केले. आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की ती माझ्याकडे बघून का हसत होती. म्हणजे माझ्याकडे वॉर्म क्लोथ्स काहीच मी घेतले नव्हते. आणि मग तो मला एक धडा होता की चॅनलला आपण लाईटली नाही घेऊ शकत. एक जर पोहायचंय तर ओव्हर कॉन्फिडन्स नाही चालणार. आणि मग तिकडून जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट डे ला पूर्ण वुलन रॅप होऊन पूर्ण
एक्झॅक्ट सगळ्या प्रॉपर गायडन्स खाली मी म्हणजे प्रॅक्टिस सुरू केली. ओके. 10 ते 11 आठवडे प्रॅक्टिस केली. आता तिकडे असतानाचे बरेच अनुभव होते. एक तर आमची दूधवाली होती. आपल्या दुधाचे गोल्डन लेबलचे बाटल्या ज्या होत्या त्या आमच्या इकडे कॅरेऑन खाली ठेवून जायची, म्हणजे घराच्या बाहेर थोडक्यात. आणि त्याला आम्ही रोज म्हणायचो की अरे ही कधी दिसत नाही म्हणून. तर एकदा असंच बाहेर आमच्या ते, कारण प्रॅक्टिस असायची तर हे लोक कधी भेटायचे नाही, तर बघितलं तर ती आमची मिल्क वुमन निसान गाडी घेऊन आलेली. ओके. आय वॉज लाईक, म्हणजे मला तर अगदी शॉकिंग होतं. आम्ही त्या खिडकीतून उड्या मारायचे राहिलो होतो की अरे ते बघ बघ, म्हणजे त्यावेळेला ती विशेष गोष्ट होती. आता माहिती झालं लोकांना, पण त्यावेळेला ती विशेष आणि गोष्ट. नाही, आणि दूध विकणार म्हणजे दूध घेऊन टाकणारी, म्हणजे आपला दूधवाला दिसला हो. आणि दॅट वॉज लाईक शॉकिंग की म्हणजे ह्या व्यवसायात बाहेरच्या देशात किती म्हणजे आपल्याकडे हे कंडक्टर म्हणा तिकडूनचा, म्हणजे ह्या लोकांना सॅलरी पण आहे आणि दे आर डुईंग रिअली वेल, आणि आपल्याकडे खूप डिफरन्स असतो. येस, अजूनही तो डिफरन्स आपल्याकडे अजूनही आहे आणि अजूनही तिथे Exactly. तसंच आहे सगळ्या प्रोफेशन मध्ये. तर ठीक आहे. त्यामुळे ते बघितलं. त्याच्यानंतर मग दुसरं असं एक छोटासा एक्सपिरियन्स सांगते. तिकडे प्रॅक्टिस चालू असताना मग घरी बाबा रोज काही ना काहीतरी कुक करायचे, आणि एक दिवस बटाट्याची भजी बनवलेली त्यांनी. ओके. आणि बेसन वगैरे आणलेलं, तर आमच्या बाजूच्याच कॅरेव्हॅन मध्ये, म्हणजे त्या बाजूच्या मुव्हेबल व्हॅन मध्ये आजोबा आजी राहायचे. तर ते रोज संध्याकाळी मस्त हिरवगार पार्क होतं, तर ते एन्जॉय करत आराम खुर्ची टाकून बसायचे. तर बाबा बोले रोज हाय हॅलो करतात, त्यांना जरा भजी बनवले तर टेस्ट करायला दे जरा. म्हणून मी घेऊन गेली. तर ते आता आपल्याकडे सिस्टम आहे, म्हणजे आपण कधी काही बनवलं की शेजारची बेल पण वाजवली तरी आजी किंवा काकू कोण असेल त्याच्या हातात आपण ते देतो, हे बनवलंय, दिलंय आईने म्हणून. तर ते म्हणून मी त्या आजीच्या हातात दिली ती डिश. तिने एक भज खाल्लं आणि तिने एवढं गुड गुड करत पूर्ण डिश खाऊन टाकली. म्हणजे आजोबा असे बघत होते की मला एक तरी ऑफर करेल. नंतर ऑफकोर्स मी आजोबांना वेगळी दिली. पण मग एक गोष्ट मला जाणवली, तिकडे शेअरिंग हा जो प्रकार आहे, म्हणजे कन्सेप्ट, तो इंग्लिश ह्याच्यात म्हणजे त्यांच्या त्या कल्चरमध्ये नाही अजिबात. मी प्रॅक्टिस पण करायचो, सगळे आपापल्या डब्याची अशी झाकणं वर करून एक एकटे खायचे. आमच्याकडे ठाणा पूलची आठवण यायची मला. ते सगळेजण मिळून आपले डबे उघडा, काय दिले असं करत, म्हणजे खूप फरक वाटतो. आणि मग ऍक्च्युली 11 वीक्स नंतर तो दिवस आला, आणि मग मला काय म्हणायचं, जेव्हा आता मग तुम्हाला ऍक्च्युली पोहायचा जो दिवस आला, मग त्यावेळेला जसं आता एवढं मोठं डिस्टन्स, एवढा टेम्परेचर, तुम्ही कंटिन्युअस सलग 10-11 तास 12 तास तुम्हाला पोहावं लागणार आहे. तर हे जनरली अरेंजमेंट कशी असते, की आता तुम्ही 10-11 तास, मग तोपर्यंत तुम्हाला काय भूक लागली, काय खायचं असेल, काय असेल, तर कशी अरेंजमेंट असते हे तुम्ही जरा सांगितलं. आणि मग अशी काही भीती असते का? फिश असतात मोठे मोठे, तुम्ही खोल समुद्रातून तुम्ही पोहून जाताय, तर ते फिश असतील अशी काही भीती असते की काही रिस्क असते पोहताना, की काही म्हणजे एवढे मोठे फिशची आपल्याला इंजरी होऊ शकेल किंवा काय होऊ शकेल, अशा टाईपचं काही त्याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना दिली होती, असं काय होऊ शकतं असं काही सांगितलं होतं तुम्हाला? चॅनलला आता पहिलं तर फीडिंग म्हणतो आम्ही याला. दर एक तासांनी आयदर काही ना काहीतरी एनर्जी ड्रिंक तुम्हाला घ्यावं लागतं. त्यामुळे माझं जनरली होतं, मी एखादा बनाना किंवा किटकॅट चॉकलेट किंवा मग मिनरल टी घ्यायचे, गरम काहीतरी घशाला वॉर्म म्हणून, कारण 8 ते 9 डिग्री टेम्परेचर, पाणी थंड असतं. तर त्याची प्रॅक्टिस जेव्हा आम्ही करायचो बीचवर, त्या 6-6 तासापर्यंत आमची प्रॅक्टिस शेड्यूल गेली. आणि एक तासांनी मग आमची कोच आम्हाला बाहेर बोलवून आम्हाला या फीडिंगची प्रॅक्टिस करवलेली. कारण खारट पाणी पण आहे, म्हणजे मग वॉमिट होतोय का, नॉशिया येते का, सगळं ते ट्राय करून बघतात आधी. मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल जेव्हा स्विम होतं, तेव्हा आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला कल्पना नसते आपण केव्हा स्विम करणार आहोत ते. कारण ऍज आय सेड, अनप्रेडिक्टेबल वेदर कंडिशन्स, त्यामुळे आपल्याला सांगू शकत नाही की दुसरा दिवस कसा असेल. वेदर फोरकास्ट कायम चुकू शकतं. पण आय वॉज लकी, 6 ऑगस्ट वॉज डिफाईन्ड की मला स्विम करायचंय. आणि आदल्या दिवशीच लेट इव्हनिंग माझा जो पायलट होता, पायलट म्हणजे नावाडी, आपल्याकडचा फिशरमॅन, जो बोट चालवतो, ज्याला तो मार्ग माहितीये, रोज जातो येतो असा तो. पण ह्यांच्याकडे सगळं नॅव्हिगेशनचे ऍडव्हान्स स्किल्स, रडार्स वगैरे सगळं एकदम अपडेटेड असतं. आपल्या फिशरमॅन सारखं नाही. म्हणजे 87 ची गोष्ट आहे. तर त्यावेळेला पण ते अपडेटेड होतं. त्यांच्याकडे एव्हरीथिंग वॉज देअर. आणि त्यांनी येऊन मला सांगितलं की उद्या तयारी करायला घे, उद्या स्विम करायचं. मग सगळं पॅकिंग, फीडिंगची तयारी, ग्रीस लावतात अंगाला, मग ते सगळे ग्रीसचे डब्बे वगैरे
घेतले गेले. मग ऍक्च्युअल शेक्सपियर बीचवर आम्ही 9:17ला सकाळी पोहोचलो. तिकडे गेल्यावर पहिलं आमच्या अंगाला ग्रीस लावलं जातं. ग्रीस याच्याकरता लावलं जातं की तुमच्या आतलं बॉडी टेम्परेचर आहे ते तुमचं थोडंसं तेवढंच मेंटेन राहावं. आणि ऍज यू आस्क की मासे वेगवेगळ्या प्रकारचे सी अॅनिमल्स असतात त्याच्यापासून थोड्या प्रमाणात आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. आता चॅनलमध्ये मोस्टली जेलीफिश नावाचे मासे आहेत ते एवढे हार्मफुल नाहीयेत. म्हणजे इंजेक्शन दिल्यासारखे ते सूर्यफुलासारखे असतात आणि ते मध्ये मध्ये आपल्याला इंजेक्शन दिल्यासारखे प्रिक करतात जेव्हा ते आपल्याला टच करायला किंवा आपल्याला चिकटतात तेव्हा. सो दॅट वॉज द ओनली हॅझार्ड. आणि मग सी वीड्स असतात ते पायात मध्ये मध्ये अडकतात स्विम करताना, मग पाय झटकायचे, साप आला की काय उगाच, मग ते असं मनात असतंच ना काय आलं काय आलं. मग फायनली स्विम स्टार्ट झाली. एक बोट बरोबरीने असते ती जी नावाड्याची बोट आहे ती फिशरमॅनची, आणि ती एक साधारण थोडंसं म्हणतात तसं एक 10 हाताच्या अंतरावर आपल्यापासून जात असते. तो चालवत असतो आणि त्याच्या बरोबर आपण जिकडे तो जातोय ते आपण फॉलो करत ब्रीथ करता करता म्हणजे हा फ्रीस्टाईल स्विम करताना त्याच्याकडे लक्ष देत आपण जायचं असतं. दर एक तासांनी आमचं फीडिंग असतं. आता फीडिंग करताना पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की त्या बोटीच्या कुठल्याही व्यक्तीला जे फीडिंग देतात त्यांचा हात आपल्या हाताला नाही लागला पाहिजे. की असं नाही बोटीत बसले आरामात जेवल्यासारखं जेवलं मस्त छानपैकी एक झोप काढली उतरलं नाही. यू आर नॉट अलाउड टू टच एनी पर्सन ऑन द बोट. कुठल्याही व्यक्तीला टच नाही, बोटीला टच नाही. अनएडेड म्हणजे फक्त असं पाण्यात तरंगायचं, मोठमोठ्या लाटा येत असतात, बॉडी हळूहळू फ्रीज व्हायला लागली असते थंड पाण्यामुळे. त्यामुळे कमीत कमी वेळात जे होईल ते पटकन अगदी गल्प इट अँड देन स्टार्ट स्विमिंग. म्हणजे तुम्ही पोहतानाच ते घ्यायचं जे काय करताय ते घेताना. एक्झॅक्टली. फक्त जेमतेम सायकलिंग करून अगदी घेण्या इतपतच तेवढं तुमची पोझिशन स्ट्रेट होते आणि परत स्टार्ट. कारण लाटा आणि प्रवाहामुळे परत तुम्ही मागे फेकले जात असता. आणि जनरली हे स्विम कसं आहे, ऑफिशियली 33 किलोमीटर डिस्टन्स आहे इंग्लंड टू फ्रान्स. पण जेव्हा तुम्ही लाटा आणि प्रवाहामध्ये पोहता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली अराउंड 50 किलोमीटर्सच्या आसपास स्विमिंग होतं. आणि एस पॅटर्न मध्ये स्विमिंग होतं. म्हणजे यू कॅन गेट स्ट्रेट डिस्टन्स मेजर केलेलं असतं, पण तुम्ही एस पॅटर्न मध्ये स्विम करता. सो हे जो प्रकार आहे सगळा म्हणजे स्विमच्या वेळेचा, ते तुमचा पायलट जर चांगला असेल नावाडी तर तुमचं स्विम सक्सेस होतं. आय वॉज लकी. हळूहळू ऊन यायला लागलं. थोडंसं अर्ली स्विम 9:17, पण तिथे तसं सनलाईट तेवढा गुड नसतो. समर्सच्या वेळेला ओके असतं. जसं ऊन वर यायला लागलं तसं मग जेलीफिश मासे पण पाण्याच्या वर यायला लागले आणि ते हळूहळू मग ऍज आय सेड की त्याचे तुम्हाला इंजेक्शन दिल्यासारखे टोचायला लागतात ग्रीस असून सुद्धा. आणि मग सारखं चेहऱ्यावर तर ग्रीस नाही, कारण तुमचं चेहऱ्यावर ग्रीस लागलं तर विजिबिलिटी तुमची जाईल. त्यामुळे ते क्लिअर असतं. मग तिकडे टोचायला लागले, नाकावर बसले. आणि तो रे डिक्सन पायलट होता, तो बघत होता आणि ही वॉज स्माइलिंग. कारण हे मला कसं कळलं स्माइलिंग, कारण ऑब्झर्वर चॅनल स्विमिंग असोसिएशनची बोटीत असते. ती तुमचं स्विम ऑब्झर्व करत असते. लाटा दर तासाला किती आहेत, प्रवाह किती आहेत, तुम्ही फीडिंग काय घेतलं, बोटीवरच्या माणसांची तुमचं कम्युनिकेशन फीडिंगच्या वेळेला झालं का. परत ते तुमचे ओठ, तुमची बॉडी लँग्वेज, तुम्हाला प्रश्न विचारतात बोटीतून थांबता फीडिंगला का, बघायला की तुम्हाला हायपोथर्मियात होत नाही. हायपोथर्मिया म्हणजे तुम्ही तुमचं ऑक्सिजन सप्लाय बॉडीमध्ये कमी तर होत नाही थंडीमुळे. तसं झालं तर देन इट इज डेंजरस अँड द स्विम इज कॉल्ड ऑफ. तर ते सगळं त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असतं. तर ते त्याच्यात मी नंतर वाचलं की तो सतत हसत होता, कारण ही न्यू इट की हे आता असं होतंय. मग एका फीडिंगला मी थांबल्यावर तिथून त्याने आवाज दिला की आरती मे बी ते तुला आवडतायत, तू आवडले त्यांना, त्याच्यामुळे ते येऊन सारखे तुझ्या नाकावर चेहऱ्यावर बसतायत जेलीफिश. त्याच्याकरता हा ह्युमर होता. मला कळलं पण नाही त्यावेळेला हसू की काय करू, कारण माझ्याकरता स्विम आणि त्यावेळेचं ते एंटायर कंडिशनचा स्ट्रेस दॅट वॉज कमिंग अप. नो डाऊट आय वॉज एन्जॉईंग. एक राईट हात लेफ्ट हात मारत आपलं कंटिन्यू, काहीच दिसत नाही. समोर बघितलं चुकून तर फ्रेंच कोस्ट वरच्या खिडक्या पण तुम्हाला दिसायला लागतात हळूहळू. पण चॅनलच्या बाबतीत असं म्हणतात नियर येट फार. किती तुम्हाला वाटलं तरी ते होरायझन असतं. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली खूप खूप अंतर तुम्हाला अजून जायचं असतं. म्हणजे 12-28 आणि तुम्ही 3 आणि 4 तासानंतर तुम्हाला सगळा समुद्र, तो दुसरा जो फ्रेंच कोस्ट आहे तो दिसायला लागतो. त्यामुळे डोकं वर काढायचंच नाही, समोर बघायचंच नाही, आम्हाला सांगितलेलंच प्रॅक्टिसला, हेड डाऊन अँड कीप गोईंग. आणि असं करत करत हळूहळू एंडला असंही झालं की हात पाय आहेत की नाही कळेना, कारण एवढी बॉडी फ्रीज व्हायला लागलेली. पण यू हॅव टू, दॅट इज युअर डिटर्मिनेशन. आणि ते तुम्ही बिल्डअप केलेलं असतं प्रॅक्टिसमध्ये.
तुमचा तो निर्धार असतो. आणि एंडला असं दिसायला लागतं वातावरण, हालचाल बोटीत सुरू होते. एक छोटी डिंगी असते बोटीच्या मागे, वलवण्याची बोट लावलेली. ती काढली की समजायचं की आता बॉस आपलं स्विम, आता वी आर ऑन निअरिंग द फ्रेंच कोस्ट. पण मोठी बोट किनाऱ्याला लागू शकत नाही, म्हणून मग ते छोटी वलवण्याची बोट आपल्याला असिस्ट करते. आणि फायनली पोचता पोचता सुद्धा ती डिंगी उलटली, टॉर्चेस पाण्यात पडले, अंधार झालेला रात्रीचे, आणि त्यावेळेला जर कोणाला मी स्पर्श केला असता तरी डिस्क्वालिफाईड झाले. सो इट्स अ टोटल ऍडव्हेंचर. 12-28 तिकडे पोहोचल्यावर मग देन यू हॅव टू शो दॅट यू आर ऑल ओके. थोडा उभं राहावं लागतं. मग फायनली ती ऑब्झर्वर तुला सांगते की तुम्हाला अनाऊन्स करते की यू हॅव मेड इट. आणि दॅट इज द मोमेंट. म्हणजे तुम्हाला एवढं सगळं जे जर्नी असते, यू फील सो प्राऊड की तुमचा ट्राय कलर तिथे तुम्ही हॉइस्ट केलेला असतो आणि यू मेड युअर कंट्री प्राऊड. मग तुमचे वडील वगैरे पण त्यावेळेला ऑलरेडी दुसऱ्या साईडला आलेले असतात, म्हणजे तुमच्याबरोबर जे कोच नाही, असतो? त्यांना त्या मोठ्या बोटीतच बसवून ठेवतात. ओके. फक्त ऑब्झर्वर आणि वलवणारा एक माणूस लाईफ वेस्ट घालून त्या वलवणाऱ्या बोटीत येतो. मग तुमचा बाकी सगळे रिटर्न प्रवास बोटीतच कसा होतो? वाढवतात. मग रिटर्न आपण त्या वलवण्याच्या बोटीत आपल्याला बसवतात आणि मग मोठ्या बोटीत सगळी अख्खी टीम जाते आणि ओके. मग ती मोठी बोट टेक्स यू बॅक होम. ओके. पण तेव्हा मग सगळं ती जी एक सेलिब्रेशन, आणि मग ते पण जरी आपल्याला कधी ओळखत नसतील, लँग्वेज कम्युनिकेशन मध्ये खूप प्रॉब्लेम, कारण ते ऍक्सेंट त्यांची खूप डिफरंट आहे. हो. तर माझ्या बाबांना तसं काय इंग्लिश यायचं नाही. मी पण कॉन्व्हेंट स्कूल होली क्रॉस मधून एकेच अशी, पण स्टील लिमिटेशन. पण त्यांचे जे जेस्चर्स, ऍक्शन्स वरून कळतं की ते पण आपल्या त्या आनंदात, त्यांच्याकरता पण इट्स लाईक अ टीम एफर्ट, अचिव्हमेंट, अनदर फेदर इन देअर कॅप टू, असं ते असतं आमचं. आणि मग वी कम बॅक आणि मग सगळे सेलिब्रेशन, तुमच्याकरता लाईफ चेंज होतं. मला आठवतंय हे त्यावेळेला एसटीडी कोणत्या हे हे ISD बूथ शोधलेला तेव्हा मी, ओके. फोन करायला आईला लगेच की फोन बाबा करायला मी आणि स्विम केला. हां, हा, हां, हां, पण हां. तिथपर्यंत कळणार कसं ना इंडियात बरोबर. स्विम झाली. हं, मग तो बूथ शोधला, मग ते कॉइन टाका विका प्रकरण. म्हणजे आजकाल इतकं इझी झालंय. माझे आता जेव्हा स्टुडंट जातात तेव्हा आय मीन एव्हरीवन इज ऑन व्हॉट्सअप कॉल आणि लाईव्ह स्विम्स बघतायत. आम्ही दाखवतोय व्हिडिओ, अरे बघा आजी आजोबांना. म्हणजे सो डिफरंट मला आता वाटतं. आणि तेव्हा इट वॉज लाईक येस, सॉरी, हे तुम्ही 87 ला कम्प्लीट केलं, बरोबर ना? 1987. येस. 1987 ला. आणि मग लगेच पुढच्या वर्षी तुम्ही हे स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर कम्प्लीट केलं पुढच्या हो, वर्षी? नेक्स्ट इयर 88 ला. हो. आता याच्याबद्दल काही सांगू शकाल का, की हे काय, याचं डिस्टन्स किती आहे? व्हॉट इज स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर? ते जवळजवळ 17 नॉटिकल माइल, डिस्टन्स इज लेस. 7 तास 17 मिनिटात मी पोहली. पण तिकडूनचे सगळे जे दॅट इज अ टुरिस्ट स्पॉट फॉर सर्फिंग. त्याच्यामुळे सर्फिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की भरपूर वारा असतो तिकडे, विंड फोर्स खूप आहे. त्यामुळे एका मोमेंटला असं जेव्हा आपण स्विम करतो त्या सगळ्यांच्या अशा नजरा आकाशाकडे जातात. मग एवढी उंच लाट, एका पॉइंटला खाली नजर जाते, मग खड्ड्यात आपण गेलो म्हणजे अशा उंच लाटा वर खाली पडत असतात. जिब्राल्टरची तीच खासियत आहे. आणि परत शार्क इन्फेस्टेड वॉटर्स आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याकडून लिहून घेतात की एनी लॉस ऑफ लाईफ इट इज ऑन युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. जीवाला काही बरं वाईट झालं, स्वतःच्या तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीवर हे स्विम करताय. म्हणजे त्या रूट मध्ये शार्क वगैरे आहेत इन्फेस्टेड. आणि आताच्या स्विम्स, आता पण आमचे स्विमर्स जातात, माझे स्टुडंट्स पण गेले. पण आता रेड क्रॉसचे बोट तुम्हाला स्विमरला पिकअप करते शार्क दिसला तर त्या स्पॉटवर, आणि नोट करते कुठे एक्झॅक्टली नॅव्हिगेट, म्हणजे कुठे पोहोचलेत. आणि तिकडेच परत त्या रडारवर बघून तुम्हाला परत स्विम स्टार्ट करायला लागतं. आमच्या वेळेला ती सिस्टम नव्हती. दे यूज्ड टू ऑफर अ केज, की तो पिंजरा असा खेचून आम्हाला स्विम करायला न्यायचे. पण बहुतेक स्विमर्स तो रिफ्यूज करायचे, कारण पिंजऱ्यात पोहायची आपल्याला सवय नसते. त्यामुळे आपण मुवमेंटच नाही करू शकत. त्यामुळे यू हॅव टू टेक द रिस्क की विदाउट द केज तुम्ही स्विमिंग करणार म्हणून. आणि माझ्या वेळेला जवळजवळ ग्रुप ऑफ डॉल्फिन्स, म्हणजे भरपूर म्हणतात तसं 60-70 टोळी अशी माझ्या पाठीवरून शेपटी मारत मारत गेले सगळे. आणि असं म्हणतात, देर इज अ मिथ, की जर डॉल्फिन्स आले तर शार्क्स जवळपास तेवढे येत नाही. एक दूरवर त्यांना शेपूट दिसलेली, त्यांनी मला सांगितलं पण की शार्क आलाय म्हणून. पण जनरली ते शूट पण करत नाहीत, कारण काय होतं त्याच्या ब्लडनी अजून परत शार्क्स अट्रॅक्ट होतात. सो दे सी की किती सेफ डिस्टन्स वर तो राहतोय. आणि आय वॉज लकी की तो निघून गेला. या डॉल्फिन्सच्या त्या कंपनीमुळे आय थिंक ही टूक अनदर रूट. आणि मग मी सेफली, म्हणजे आय कुड स्विम थ्रू. पण मग स्पेन त्यावेळेला टू पाण्यात आफ्रिका. असताना ते डोक्यात भीती तर राहतच असेल ना, की काय होतंय काय नाही ते? ऍक्च्युली म्हणजे नॉट टू से, पण मला म्हणजे
आय थिंक आपण तेव्हा आपल्याला तो एक जुनून असतो, हा म्हणजे हा हा आय कांट गेट द वर्ड्स, म्हणजे कसं बोलू. पण म्हणजे कधीच असं त्या वयात मला वाटतं, मला असं जाणवलंच नाही की म्हणजे आला शार्क आपल्याला अटॅक केलं तर आपण काय करणार, किंवा मला वाटतं तेवढी समजच नसेल. मे बी या एज मध्ये आता लाईक आय एम इन टू 40s, तर प्रॉबेबली ती भीती मे बी आता असेल, की बाबा आता काय आपल्याला समज जास्त येते. मत जास्त येते जेवढं लेस नोन द बेटर, असं म्हणजे जेवढं कमी विचार करू असं. त्यावेळेचं जनरेशन पण आय थिंक तसं होतं, फार असं मिटिक्युलसली थिंक करणारं नव्हतं, ह्याचं काय होईल त्याचं काय होईल. आता प्रत्येक ह्याच्यात आय मग थिंक यू गेट तुमचं हे दोन्ही एवढे तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केल्यावर तुमचा अनुभव कसा होता? तुमचं इथे रिटर्न आल्यावर तुमच्या प्रकारे कसा एक्सप्रेशन होते सगळे जे तुम्हाला भेटले, आणि मग तुम्हाला तुमच्या भावना कशा होत्या कंप्लीट केल्यानंतरच्या सगळ्या? सक्सेस हे सगळ्यांनाच आनंददायी असतो. सो सेम वॉज विथ मी, आय वॉज रिअली हॅपी. आणि मग नंतर इकडे आल्यावर माझं 10th स्टँडर्ड होतं, म्हणजे बोर्ड एक्झाम होती. टीचर्सनी वगैरे खूप सपोर्ट केला. आणि ठाण्यात मला म्हणजे आय थिंक प्रत्येक ठिकाणी माझे सत्कार झाले, कौतुक झाली. त्यावेळेला पोस्टमन सुद्धा नुसतं आरती प्रधान या नावावर सुद्धा तार हो. घरी आणून द्यायचा. किती मला पत्र, तेव्हा आता बाबांनी ती पत्र ठेवलेली आहेत, मला वाटतं 8 ते 10 बॉक्स फाईल्स आहेत पत्राची. कारण हो. तेव्हा पत्र लिहायचे हम्म. सगळे एकमेकांना. हम्म. एवढी माझी जुनी, कोणी कविता लिहिल्या, चित्र काढले, मग मी तुझा फॅन आहे, आणि असं म्हणजे लहान मुलांची पत्र, मग काय काय मला नावं ठेवली, जलपरी हे ते. आणि तो एक म्हणजे ग्रीटिंग कार्ड अख्ख्या घरात म्हणजे अशी दोरी लावून ठेवलेली. छोटंसं घर होतं आमचं, मग एक लांब लचक कपडे वाळत घालायची तशी दोरी लावलेली आईने. आणि त्याच्यावर मग आम्ही ग्रीटिंग कार्ड जसे आलेले सगळे तसे टांगून ठेवायचे. मग पेपर कटिंग बाबांनी कट केलेली. म्हणजे एक टोटली म्हणतात ना, ते जो मीडियानी सपोर्ट सिस्टम. आणि इव्हन अर्जुन अवॉर्ड पण आम्हाला अप्लाय करून नाही मिळालं. ओके. मार्गरेट अल्वानी स्वतःच्या मिनिस्ट्रीला रेकमेंड केलं, शी वॉज द स्पोर्ट्स मिनिस्टर, तिला मिळावं म्हणून. मला नॅशनल अवॉर्ड आधी मिळालं, आणि मग महाराष्ट्र सरकाराकडून छत्रपती अवॉर्ड मिळालं. ओके. सो द नॅशनल अवॉर्ड फॉलोड द सेट. म्हणजे त्यावेळेला त्या आय वुड थँक की मीडिया पण खूप पब्लिसिटी मिळाली इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आय थिंक ही पब्लिसिटी म्हणजे कुठलाही विषय जर तो मीडिया थ्रू, किंवा ऍज यू आर टेकिंग अ गुड एफर्ट, की जे काही अचिव्हर्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, तुम्ही हा जो एफर्ट घेताय, आय थिंक दॅट हेल्प्स. बिकॉज त्याच्यातूनच तुम्हाला अवेअरनेस आजूबाजूला होतो, एखादा इन्स्पायर होतो, आणि यू कॅन गेट अदर्स कमिंग अप टू खरी गोष्ट. अचीव्ह. बरोबर, बरोबर. अल्टिमेटली तेच असतं, कारण की आपण कोणी ना कोणी कोणताही सक्सेस ज्याने मिळवलेला असतो, कारण कुठे काहीतरी इन्स्पिरेशन असतं, काहीतरी एक शिखर दिसत असतं, की आपण हे ते करू शकतो ते वाटतं, आणि त्यावेळेला मग आणखी करेक्ट, माणूस त्या दिशेने जातो. तर मग करेक्ट. नंतर हे तुमचं कंप्लीट झाल्यानंतर पुढचा प्रवास तुम्ही कोचिंग मध्ये कशा प्रकारे, आता बऱ्याच स्टुडंट्सला तुम्ही नंतर कोचिंग केलं, तुमचे स्टुडंट सुद्धा जे ज्यांना तुम्ही कोचिंग केलं ते नंतर परत आणखी त्यांनी बरेच स्पर्धा गाजवल्या, त्यांना सुद्धा मोठे मोठे पुरस्कार मिळाले. तर याच्याबद्दलचा तुमचा एक 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही सांगितलं 2-3 मिनिटात हो. शॉर्टमध्ये. आपला एक वेळ तर तो आम्ही एक एशियन रिले टीम केली, एअर इंडियाची होती. दॅट वॉज द फर्स्ट 4 पर्सन रिले जो झाला आशिया खंडातला, तो एक विक्रम झाला. त्याच्यानंतर पूजा बांगिरे म्हणून माझी एक चिमुकली स्टुडंट होती, 8 इयर्स ओल्ड, 7 इयर्स ओल्ड होती. आणि तिने त्यावेळेला इंडियात काही लॉंग डिस्टन्स इव्हेंट्स केले, त्यामुळे तिला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला. आणि मला एक असं वाटलं ऍज अ प्रशिक्षक, कोच म्हणून, की ह्या मुलांना जेव्हा मी अप्रोच केलं तेव्हा आय कुड गेट रिझल्ट आउट ऑफ देम, कारण मी स्वतः ते स्विम केलेलं, त्याच्यातून गेलेले. त्यामुळे आय कुड रीच टू देम इझिली. पण हल्लीचं जनरेशन आहे, फर्स्ट त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही केलंय का, तुम्हाला बोलायला काय जात आहे. सो बरोबर. यु नो आय कुड गेट सक्सेस. ते कन्व्हिन्सिंग होतं, कारण त्यांना तो एक आदर होता, प्रेम होतं. आय कुड रीच टू देम, कारण त्यांना माहित होतं की हिनी ह्या सगळा हा प्रवास आहे, स्वतः शी हॅज स्ट्रगल अँड गॉन थ्रू. तर आय फील की मला इझी होतं प्रशिक्षक होणं, आणि म्हणून आय टुक अप दॅट प्रोफेशन. पण माझ्याकडे जे टॅलेंट आहे, इट्स नॉट अबाउट गेटिंग एनी रिटर्न्स ऑन अ फायनान्शियल लेवल, बट एक ते इतर कोणी सुद्धा ते करू शकलं, आणि एवढं नाव मिळवून करिअर बनू शकलं त्यांचं. कारण हल्ली सगळे शिक्षणात काय डॉक्टर किंवा इंजिनियर नाही बनू शकत. आणि खेळातून एक तुमचा पुढे काही प्रोफेशनली तुम्ही काहीतरी करू शकाल ऍज ब्रेड अँड बटर, हे फार कमी जणांना माहितीये. अवेअरनेसच नाहीये. प्रत्येकाला वाटतं अरे काय पोहून तिकडे करायचं, काय मिळणार. पण हल्ली असं आहे ना की तुम्ही प्रोफेशनल ट्रेनर बना, तर तुम्हाला जॉब चांगले आहेत, तुम्ही स्वतःचं इन्स्टिट्यूट उघडू शकतात, लाईफ सेव्हर प्रोग्राम्स रन करू शकतात.
इंटरनॅशनल लेवलला पण तुम्हाला जॉब्स मिळतात. सो आय थिंक सर्टिफाईड नॅशनल पूल लाईफ सेव्हिंग पण हो, आहे. RLSS म्हणतात, रॉयल लाईफ हा. सेव्हिंग सोसायटी UK. हम्म, त्यांचे कोर्सेस आता इंडियात पण घेतात. आणि हम्म, हे सर्टिफिकेशन जेव्हा आपली मुलं पण परदेशात आता शिकायला जातात ना, हम्म, जर त्यांना स्विमिंग येत असेल आणि त्यांनी हा कोर्स केला, तर हम्म, त्यांनी शिकत असताना जे अर्न अँड लर्न फंडा ती मुलं करतात, तर हम्म. इन्स्टेड ऑफ वर्किंग ॲट एनी सबवे किंवा काय, त्यांनी हे जर कोर्स केला तर त्यांना लाईफ सेव्हर कोच म्हणून तिथे अवर्ली बेसिसवर जॉब्स मिळतात. येस येस आणि UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या सगळ्या US या सगळ्या ठिकाणी स्टँडर्ड आहेत हे कोचेसचं. हा RLSS चे जे कोर्स आहेत ते स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्यांचा, फक्त नावं वेगळी आहेत. आपले आणखी एक ज्यांना आपण नवदुर्गामध्ये आणखी 25 तारखेला ज्यांना बोलवलंय आणि त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहेत, क्रांती साळवी. त्यांचा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. त्यांचं म्हणणं असं आहे की सध्या पण तुम्ही स्विम करता का, आणि सध्या किती तास स्विम करता? कोचिंग तर तुम्ही करताच आहात, किती तास स्विम करता? आणि सध्याच्या कंडिशन मध्ये आता हे बंद आहेत, स्विमिंग पूल वगैरे बंद आहेत, तर हाऊ ट्रेनिंग कशा प्रकारे चालू आहे की नाही चालू आहे, कसं आहे? सध्या सगळे आपले जे स्टुडंट्स आहेत ते जास्त करून फिटनेसवर फोकस करतायत. ड्राय लँड फिटनेस आपण म्हणतो, त्याच्यावर फोकस करतायत. कारण काय, अनफॉर्च्युनेटली स्विमिंग पूल बंद असल्यामुळे तुम्ही वॉटर ट्रेनिंगला दुसऱ्या कुठल्या ह्यानी सबस्टिट्यूट नाही करू शकत. सो वी आर ऑल अवे फ्रॉम दॅट. म्हणजे आम्ही त्याच्यातून ऍक्च्युली थोडेसे आम्ही वी आर मिसिंग दॅट. ओके. आता हे ओपन झाले स्विमिंग पूल्स की ट्रेनिंग, पण ड्राय लँड फिटनेस आम्ही डेफिनेटली करतो. आणि माझ्या स्विमिंग ऍक्टिव्हिटी म्हणायचं तर मी ऍज अ फिटनेस म्हणून जेव्हा स्विमिंग ऍक्टिव्हिटी चालू होती तर आय युज टू डू. आता काय, आता ऍज युजल ड्राय लँड प्रॅक्टिस, वॉक आणि एक्सरसाइजेस तेच आम्ही जेव्हा चालू होती तेव्हा किती करतोय. वेळ करत होता तुम्ही स्विमिंग? आता ऍक्च्युली माझं जॉब आणि ट्रॅव्हल टाइमच माझा 2 तास खूप जायला, आहे. 2 हां, तास यायला. तुमचा ओल्ड एअरपोर्टला मी जाते. पूर्ण टाइम तुमचा 8 तासाची नोकरी आणि मग घरी आल्यावर बाकीचं सगळे गोष्टी करणं. म्हणजे त्याच्यात ऑनेस्टली सांगायचं तर माझं रेग्युलर ऍक्च्युली प्रॅक्टिस होत नाही. पण जर मी पूलवर गेले वीक मध्ये 2दा वगैरे, तर अराउंड 2 आवर्स वगैरे मी स्विम करते. म्हणजे आय ओके. स्टील डू इट. कंटिन्यूअस अजून पण तुम्ही कंटिन्यूअस 2 अवर्स स्विम हो. करता? ओह ग्रेट. ऍक्च्युली आम्ही लॉंग डिस्टन्स स्विमर्स आहोत, त्याच्यामुळे एवढं किलोमीटर्स आम्ही पूलमध्ये पण आम्ही 6-6 तास वगैरे प्रॅक्टिस केले. त्याच्यामुळे बॉडी विल ऑलवेज हॅव दॅट इन यू. मे बी स्पीड थोडा कमी आहे, पहिल्यासारखं ते नाहीये, एनर्जी स्पीडची नाहीये, पण तर असं कोणत्या दमालो पण एक होत नाही. लॉंग डिस्टन्स स्विमरला साधारण एज लिमिट काय असायला पाहिजे? त्याचं कोणत्या एज पासून कोणत्या एज पर्यंत तो ऍक्च्युली ही कॅन बी अ स्पोर्ट्समन स्विमिंग मध्ये असू शकतो? आणि ऍक्च्युली आणखी दुसरा प्रश्न पण तुम्हाला आधीच विचारतो मी. जे नवीन स्विमर आहेत, ज्यांना याच्यामध्ये स्विमिंग मध्ये करिअर करायचंय, त्यांनी कोणत्या एज मधून सुरुवात करावी? आणि त्यांचं कारण की त्यांची कॉम्पिटिशन नंतर आता आणखी ऑस्ट्रेलियन स्विमर्स बरोबर असेल, बाहेरच्या स्विमर बरोबर असेल, तर इंडियन पीपलची जी ऍथलिट जी बॉडी आहे ती वेदर आपण कंडिशन मध्ये आहोत त्यांना कॉम्पिट करण्याच्या की नाही आहेत, की आपण त्यांना करायचं असेल तर काय करायला पाहिजे? डेफिनेटली आता कोचिंग खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. आणि त्या लेवल्सची जी मुलं जेव्हा पोहोचतात एका टायमिंग मध्ये, त्यांची सिलेक्शन होतात, नॅशनल रेकॉर्ड क्रिएट करतात, त्याच्यानंतर त्यांना वेगळ्या स्ट्रीम ऑफ कोचिंग मध्ये स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया फंडेड बाय इंडियन गव्हर्नमेंट त्यांना त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये टाकतात. आणि ऑटोमॅटिकली मग त्यांचं एशियन गेम्स, ऑलिम्पिक्स. पण नो डाऊट वी आर स्टील फार अवे, कारण आपल्याकडे स्विमिंग हा खेळ ऑलिम्पिक्स मध्ये ग्रीस पासून आलेला आहे. काही खेळ नंतर इंट्रोड्यूस झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात भारत बऱ्यापैकी जवळ येऊन वी हॅव स्टार्टेड गेटिंग मेडल्स. पण स्विमिंग हा खूप जुना खेळ आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत आता ऑस्ट्रेलियन, चायनीज, हे सिंगापूर म्हणा, हे कंट्रीजना कॅचअप करायला वी हॅव टू गो लॉंग वे. पण स्टील वी आर आपल्याकडे ऍडव्हान्स तर डेफिनेटली लुकिंग ऍट 20 इयर्स 30 इयर्स स्पॅन जो आपण स्विमिंगचा बघितलाय, डेफिनेटली फॅसिलिटीज आता जे स्विमर्स त्या लेवलला आहेत, वी आर गेटिंग दॅट डेफिनेटली. तो एज काय बेटर एज आहे? कोणत्या एजला एंट्री करायला पाहिजे स्विमर्सने? का असं काही लिमिट आहे की एकदा तू आता 15 वर्षात झाला आता परत काय एंट्री करणार, आता तू ऑलरेडी लेट आहे, तर कोणत्या एजला, काय 10 वर्षाच्या एज मध्येच एंट्री करायला पाहिजे, आधीच करायला पाहिजे, का नंतर करून सुद्धा माणूस करू शकतो? असे पण एक्झाम्पल आहेत. ऍक्च्युली डिस्टन्स स्विमिंग आपण जे म्हणतो लांब पल्ल्याचे समुद्र स्विमिंग किंवा स्विमिंग पूलमध्ये, त्याला ऍक्च्युली एज ग्रुप असा नाहीये. कारण काय आहे, आता आम्ही जेव्हा इंग्लिश खाडी मी पोहायला गेले तेव्हा पण ट्रेंड होता की वर्ल्ड मधले जे स्विमर्स येतात दे कम ओनली आफ्टर 26-27 एज आणि बियॉन्ड.
पण त्यांना त्यांचं एक ड्रीम असतं की सगळं आता झालं, इंटरनॅशनल लेवलला स्विमिंग पूल मध्ये परफॉर्म केलं छोट्या पल्ल्याच्या शर्यतीत, तर आता आपलं एक स्वप्न आहे आणि इंग्लिश खाडी पाहू. पण आपल्याकडे कसं आहे, आपलं करिअरच स्पोर्ट्सचं, इंडियन स्पोर्ट्सचं मुलांचं खूप अर्ली एज मध्ये संपतं. कॉज फ्युचर म्हणजे स्पोर्ट्स मध्ये नाही होऊ शकत म्हणून अभ्यासाकडे जातात आणि मग खेळ बंद होतं. त्याच्यामुळे इट इज सेड की तुम्ही 7व्या-8व्या वर्षी सुरू करा, 15व्या वर्षी तिथपर्यंत एसएससी बोर्ड, आता एसएससी नाही राहिलंय पण त्यावेळेला होतं, त्यामुळे तिथपर्यंत तुमचं संपून जायचं आणि पुढे शिक्षणात लक्ष द्या. पण आय फील तुम्हाला ऑलिम्पिक आणि एशियन गेम्स देर इज अ एज लिमिट. डेफिनेटली 16 to 17 पर्यंत तुम्ही खेचू शकता. लांब पल्ल्याच्या शर्यतीत तुम्हाला जिथपर्यंत विलिंगनेस, फिटनेस आहे, यू कॅन कीप गोईंग. ओके ओके. मग ह्या जे छोट्या ज्या डिस्टन्सच्या स्विमिंग जे आहेत कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये म्हणजे छोट्या पल्ल्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही ऍटलीस्ट 15 वर्षापर्यंत तुमची एंट्री असायला पाहिजे. म्हणजे आता ऑलिम्पिक, करेक्ट. आता मायकल फेल्प्स वगैरे जे होऊन गेले, करेक्ट, जे होऊन गेले त्यांचा वयोगट तोच होता, म्हणजे 15, 16, 17. जनरली बाय 17, 18 यू स्टार्ट फेडिंग आउट. म्हणजे त्या लेवलच्या त्या कॉम्पिटिशन्स, सो यू स्टार्ट क्वाईट अर्ली ट्रेनिंग आणि परत कधी तुम्ही तिकडे गेलात इंग्लिश खाडीसाठी असे कोच म्हणून कधी गेलात किंवा परत जाण्याचा प्रसंग कधी आला तुमचा? कुठे इंग्लिश चॅनल करता? इंग्लिश चॅनलला. त्याच्यानंतर 92 पासून जवळजवळ 10 ते 11 वर्ष मी दरवर्षी स्विमर्स घेऊन जायचे. ओके, म्हणजे चॅनलला. हो, कोच म्हणून. परत चॅनल स्विमिंग असोसिएशनच्या बोर्डवर पण मी होते, ऑब्झर्वर पण होते. वर्ल्डचे जे स्विमर्स स्विम करायचे त्यांचे स्विम्स पण मी ऑब्झर्व केले. आणि दरवेळेला मला तो अनुभव यायचा, कारण चॅनल दरवेळेला आपलं वेगळं रूप दाखवायची. करंट, वेदर कंडिशन म्हणून जाणं आणि एक कोच म्हणून जाण्याचा डिफरन्स काय तुमच्या हिशोबाने? आय थिंक तुम्ही जेव्हा कोच असता तेव्हा तुमच्यावर प्रेशर पार्टिसिपंट पेक्षा थोडस जास्त असतं. तर तुम्हाला द स्विमर इज लुकिंग ऍट यू, की शी और ही हॅज शोन मी द पाथ अँड आय विल गेट सक्सेस थ्रू दिस. तर फेलियर हे सहजपणे कोणी पचवू शकत नाही. आणि आताच्या मुलांना खूप सेन्सिटिव्ह आहे, आय बिलीव्ह. त्यांना तो एक स्पार्क टेक्स देम अ लॉंग वे. पण कधीतरी इफ दॅट इज नॉट डन, पॉसिबिलिटी आहे की स्विमर किंवा कुठलाही खेळाडू, एखादी व्यक्ती मे जस्ट गो बॅक इन शेल. त्यामुळे आता जे मला वाटतं एक दडपण कुठल्याही प्रशिक्षकाला जास्त असतं, की आई वडील असतात, खर्च पण वाढले, ते सगळं ते मॅनेज करून मुलांना बिचारे बाहेर परदेशात पाठवतात. कंडिशन मध्ये ज्याला एखादा इंग्लिश आता अराउंड 6-7 lakhs मोर वाढलेत, म्हणजे एक 17-18 लाखापर्यंत. पण आता काय होतं, आता आमच्या वेळेला 10 ते 11 आठवडे आम्ही राहायचो. आता जो स्टेईंग जो पिरियड आहे तो थोडासा रिड्यूस केलाय, कारण खूप एक्सपेन्सिव्ह होतं. एवढा वेळ आपण हॉटेलमध्ये आणि वगैरे, परत 3-3, 4-4 जण नाही जात. आता कोच आणि स्टुडंट जातो किंवा एखादा पेरेंट जातो. सो ते पण एक्सपेन्सेस ऑटोमॅटिकली 1%, 2% पाऊंडच्या दृष्टीने कमी होतात. सो तो एक्सपेन्स एवढा फरक नाही पडला तरी एक 5-6 lakhs एक्स्ट्रा, म्हणजे 16 to 17 कॉस्टली होते. त्या कम्पॅरेटिव्हली तिकीट आता स्वस्त आहेत. त्यावेळेला फॉरेनचे तिकीट जास्त कॉस्टली होते त्यावेळेला. आणि कारण की फार कमी फ्लाईट्स होत्या, जाणारे लोक कमी होते, त्यामुळे ती कॉस्ट जास्त होती. आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ती कॉस्ट, बाकीची कॉस्ट कमी झाली मी म्हणेल की. करेक्ट. नाही, डेफिनेटली. आणि आता आपल्याला माहितीये पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, चीपर हॉटेल्स, म्हणजे बेटर फेअर्स, बार्गेनिंग करायची. हो, कळतं ना. त्यावेळेला जे सांगितलं कॅरॉन पार्क मध्ये इतकं पे करा, काय चॉईस आहे आपल्याला, म्हणजे यू हॅड टू पे अँड गो अहेड, असं होतं तेव्हाची कंडिशन. तर मग तुम्हाला सॅटिस्फाईंग जास्त काय असतं, असे कोच म्हणून स्टुडंटला मिळालेला सक्सेस जास्त सॅटिस्फाईंग की स्वतः गेलेलं सक्सेस तुम्हाला जास्त मेमोरेबल आहे, की कोणतं मेमोरेबल तुम्हाला जास्त झालेलं आहे? स्वतःच ऍक्च्युली राजेशजी, म्हणजे हा असं आहे की स्वतःची जी अचीवमेंट्स आहेत, युअर ओन, शेवटी इट्स लाईक युअर ओन थिंग. कोचेस जे म्हणजे ऍज अ कोच म्हणून जे आनंद मिळतो, स्टुडंट अचीव्ह करतात, त्याच्यात आनंद असतात, आनंद अश्रू पण असतात. पण काय होतं, इट इज देअर सक्सेस. सो they will be that in my way position that time to feel that glory. तर सेकंडरी होऊन जातं असं मला वाटतं. प्रायमरी जेव्हा माझं आहे ते देन आय स्विम, इट्स माय प्रायमरी थिंग, असं ते. तर तो थोडा फरक असतो. पण डेफिनेटली यू फील गुड की कोणानी तरी आपल्याकडे एक विश्वास आणि फेथनी
स्वतःला पूर्णपणे सोपवलं तर आपण त्यांच्याकरता काहीतरी यू मग कुड डू फॉर तुमच्या देम. एक्सपिरियन्स मध्ये सुद्धा असं झालं की तुम्ही काही कोणाला घेऊन गेले आणि ते फेल झाले, कम्प्लीट नाही करू शकले, असे झाले काही एक्झाम्पल? असे बरेच इन्स्टन्सेस आहेत. कारण काय होतं की तुमचं चॅनलला सक्सेस रेट खूप कमी आहे. वेदर कंडिशन्स अनप्रेडिक्टेबल आहे. असं त्यामुळे होतं बऱ्याच वेळा, मग ते बरेच आपल्याकडे नाराज होत असतील. होतं आणि मग इव्हेंच्युअली दे स्टार्ट मुव्हिंग ऑन. यू हॅव टू मूव्ह ऑन. कारण ते प्रत्येकाचं असं आहे की ते थोडा वेळ राहतं, डेफिनेटली राहतं. आणि ऑनेस्टली आता मला तोच एक थोडंसं हे एक आहे की कुठल्याही स्विमरला नेताना ती एक मनात माझ्या भीती असते की बाबा आपण म्हणजे आपले वेदर कंडिशन चांगले असतील का, सगळं जुळून येईल का, थंडी वाजेल, याला सस्टेन होईल का, सगळं. आरतीजी, आता क्लोजिंगच्या आधी मला आणखी एक जस्ट प्रश्न विचारावा असं वाटतं. एक स्पोर्ट्समनला सक्सेस करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये इम्पॉर्टंट पर्सेंटेज वाईज तुम्ही कोणत्या गोष्टीला द्याल? एक तर फिजिकल फिटनेस जो आहे, एक स्किल, आणि तिसरं मेंटल फिटनेस, सायकोलॉजिकल फिटनेस. या 3 गोष्टीमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे डिवाइड कराल तुम्ही? कोणती गोष्ट इम्पॉर्टंट किती पर्सेंटला आहे की का तिन्ही तेवढ्याच इक्वली इम्पॉर्टंट आहेत? नाही, बेसिकली मुळात तुमच्याकडे एक स्वतः सेल्फ मोटिवेशन पाहिजे. सो इट इज मेंटली मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मग एकदा डिटर्मिनेशन आलं ना की आय फील अदर थिंग्स फॉलो. कारण डिटर्मिनेशन विल लीड टू हार्ड वर्क. हार्ड वर्क विल लीड टू सक्सेस. सो बेसिकली गोल सेटिंग, त्याच्यानंतर तुमचं सेल्फ डिटर्मिनेशन. सो युअर मेंटली यू शुड बी शुअर ऑफ व्हॉट यू आर डुईंग. कशातही स्टेप इन केलं तर यू हॅव टू बी शुअर की व्हॉट आय एम डुईंग इज व्हॉट आय वॉन्ट. आणि मग तुमचं हार्ड वर्क आणि सक्सेस दे विल फॉलो, आय फील. म्हणजे मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस स्किल हे सगळ्या गोष्टींची तेवढी आवश्यकता आहे. आणि त्यातलं मेंटल फिटनेस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की तो लीड करतो तुम्हाला सगळं ऍक्च्युअल फिजिकल बाकीच्या गोष्टींसाठी. ऑटोमॅटिक माणूस हार्डवर्क करतो, फिटनेस पण त्याच्याने वाढतो. करेक्ट. ग्रेट. आरतीजी, तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला आम्हाला. आणि आजचा दिवस मी म्हणलं सत्कारणी लागला आपल्या सगळ्यांना. तुमचा इंग्लिश खाडीला पोहून जाण्याचा एक्सपिरियन्स आम्ही पण जाऊन आल्यासारखं आम्हाला वाटलं तुमच्याशी बोलताना. तर पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलात आणि आलात. तर तुम्हाला काही सांगायचं असेल 2 मिनिटात आपल्या ऐकणाऱ्यांना किंवा नवीन स्पोर्ट्समन जे असतील त्यांना काही गाईड करायचं असेल तर 1 मिनिटात तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. आय वुड टेल की कुठल्याही गोष्टी सिलेक्ट करा, तुम्ही ते परसिव्ह करा. परसिव्ह युअर गोल्स, युअर ड्रीम्स. आणि लेट का होईना यू विल अचीव्ह इट. पेशन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनिथिंग. आणि आताचा हा जो फेस्टिवल आहे आपला, आता कलरफुल फेस्टिवल कलर्सचा चालू झालेला आहे, फॉलोड बाय दिवाळी. त्यामुळे आपले जे व्ह्युअर्स आहेत की आपली फॅमिलीज आहेत, मी सगळ्यांना स्टे हेल्दी आणि स्टे फिट आणि कीप डुईंग युअर स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी सो दॅट you stay away from all your illness and ailments. Yes. So please exercise and keep your body and mind fit is what I would tell everyone. ओके. थँक्यू आरतीजी, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि मध्येच तुम्ही गाडीमध्ये असून सुद्धा मध्ये गाडी बाजूला करून थांबलात आणि आपल्या कार्यक्रम टाइम वरती आपण My pleasure. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि एक उडानचे पण सगळेजण जे बघणार आहेत त्यांचा मी आभारी आहे. तुम्ही तुमचा वेळ काढून हा सगळा कार्यक्रम बघितला. तर उद्या आपण भेटणार आहोत श्रुती अय्यर यांना, आणि त्यांचा प्रवास कसा झाला, मॉडेलिंगच्या क्षेत्रात त्यांनी कसं सक्सेस मिळवलं, आणि आताचा ट्रेंड जो आहे युट्यूब चॅनल, हा त्यांचं युट्यूब चॅनल त्यांनी सक्सेसफुली लॉन्च केलं, वाढवलं. आता 2 लाखापेक्षा जास्त आसपास त्यांच्याकडे सबस्क्रायबर आहेत आणि मोठे मोठे ब्रँड त्या रिप्रेझेंट करतात. तर त्यांचा जर्नी कसा झाला ते आपण बघणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30ला. तर आजच्या दिवसासाठी आपण रजा घेतोय. नमस्कार.